डोंबिवलीमध्ये आज पाणी पुरवठा बंद आहे। महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथे महावितरणाकडून विद्युत पुरवठा केला जातो। मात्र विद्युत केंद्रात बिघाड झाल्याने जलशुद्धीकरण केंद्रात वीज पुरवठा होऊ शकला नाहीये। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा बंद आहे। विद्युत केंद्रामध्ये पाणी पुरवठा बिघाड झाल्यामुळे खरं तर हा पाणी पुरवठा बंद आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा बंद असल्याचं पाहायला मिळतंय। विद्युत केंद्रात बिघाड झालाय आणि त्यामुळेच वीज पुरवठा होऊ शकणार नाहीये आणि वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत जलसंकट कल्याण डोंबिवलीकरांवर पाहायला मिळतंय। दुरुस्तीच्या कामाला दरम्यान सुरुवात करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आज कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा बंद आहे। साधारण हा पाणी पुरवठा कधीपर्यंत बंद राहणार आहे आणि दुरुस्तीच्या कामाला आता सुरुवात झालेली आहे का? दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। जी माहिती आपल्याला आता दिलेली आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर मोहली जे उदंचन केंद्र आहे या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि तांत्रिक बिघाड होता आणि याच पार्श्वभूमीवरती मोहिली जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याच पद्धतीनं उदंचन केंद्र या दोन्ही ठिकाणी जे पॉवर सप्लाय जो आहे म्हणजे विद्युत जी आहे त्याचा काही फॉल्ट आलेला आहे आणि हा फॉल्ट जो आहे तो किती गंभीर आहे किती मोठा यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ही माहिती दिलेली आहे त्यानुसार कल्याण ग्रामीण असेल, डोंबिवली पूर्व असेल, भोईरवाडी, शहाड, रामबाग, चिकनगर, गोलपनगर म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त कल्याण तालुका जो आहे त्या तालुक्याला या जी विद्युत खंडित झालेली आहे त्याचा फटका होऊ शकतो। मोहिली हे जे उदंचन केंद्र आणि जलशुद्धीकरण केंद्र आहे यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पुरवठा हा कल्याण आणि डोंबिवली शहरांना होत असतो। म्हणजे दोन्ही शहरं जी आहेत ती आता कधीपर्यंत हा विद्युत पुरवठा पुरवत होतोय हे पाहावं लागेल। निश्चितच आता हा पाणी पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्याकडून अपडेट